आज मी गेले जवळच्याच फिश मार्केटला। आज भरपूर मासे होते। पॉपलेट, सुरमई, हलवा, बांगडा, राणी मासा, ओले बोंबील, कोळंबी असे भरपूर होते। पण मला आज हलवा घ्यायचा होता। मस्त ताजा ताजा हलवा घेतला आणि तिथेच कट करून घेतला। घरी आल्याच्या नंतर स्वच्छ धुवून एका ताटामध्ये काढून घेतला आणि इथे मी आता हलव्याचा रस्सा बनवते। तेलामध्ये वाटण परतून घेतलं, त्यामध्ये टाकली हळद, कांदा लसूण मसाला, धणे पावडर आणि चवीपुरतं मीठ। मिक्स करून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला। त्यामध्ये वाटणाचंच पाणी टाकलं आणि वरून थोडेसे मी कोकम टाकले। आता इथे रश्श्याला उकळी येईपर्यंत इथे मी फ्रायची तयारी करून घेते। हलव्यावर टाकले मी कोकमाचा आगळ, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, धणे पावडर आणि लाल तिखट। हे सगळं मी मच्छीला लावून घेते, म्हणजे मग मस्त चव येते। आणि आता हे मिक्स करून झाले। हे थोड्या वेळ मी असंच ठेवून देणार। आणि इथे रश्श्याला पण उकळी आली आहे, त्यामध्ये मी आता हलवा टाकते। आणि मस्तपैकी हलव्याचा रस्सा तयार झाला। त्यावरून टाकली बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि आता इथे मी फ्राय करून घेते। रवा घेतलाय, रव्यामध्ये पण मी थोडीशी हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकले। तेल गरम झाले, आता त्यामध्ये मस्त हलवा तळून घेते। आता एक बाजू तळून झाली, आता पलटी करून घेते। हलव्याचा मस्त सुगंध सुटलाय, हे पहा। मस्तपैकी मच्छी तळून झाली आहे। आता ती एका ताटामध्ये काढून घेते। त्यावरून पण मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। आणि इथे दुपारचं जेवणाचं ताट आपलं तयार झालंय। या मंडळी जेवायला।